नमस्कार मंडळी, जय शंकर. आलेच मी परत पुन्हा एकदा छानशी रेसिपी घेऊन. तर ना आमच्या आहोंना ना भरलेली भेंडीची भाजी खूप आवडते. आता काय होतं ना, माझ्याकडे वेळ असला ना तर मी नक्कीच भरलेली भेंडीची भाजी त्यांना करून देते. पण वेळ नसल्यावर मग काय करायचं? तर त्यावेळेस ना माझ्या सासूबाईंनी जी ट्रिक सांगितली होती ना, जो सिक्रेट मसाला त्यांनी मला बनवून भरलेल्या भेंडीसारखीच भाजी कशी करायची ती शिकवली ना, आज मी ती तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला न वेळ घालवता वळूया आपल्या रेसिपीकडे. आता सर्वात अगोदर मी इथे भेंडी स्वच्छ धुतली आणि पुसून घेतली आणि कापून पण घेतली. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भेंडी आपल्याला व्यवस्थित पोट फाडून व्यवस्थित कापून घ्यायची आहे. त्यानंतर कढई ठेवली, कढईत मोहरी टाकली, ती तडतडू दिली. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकल्या. त्यानंतर टोमॅटो टाकला, माझा फेवरेट कढीपत्ता टाकला, थोडीशी हळद टाकली, थोडंसं तिखट टाकलं, त्यानंतर काळा मसाला टाकला, त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला पण टाकला आणि जी काही भेंडी कापलेली होती ना ती त्याच्यामध्ये टाकून फ्राय करून घेतली आणि चवीपुरतं मीठ टाकून आहे ना, आता ना काय करायचं, मीठ हे थोडं जपूनच टाकायचं. कारण आपण जो सिक्रेट मसाला वरून टाकणार आहे तर त्याच्यात मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ जपून टाका. आता तो मसाला कसा तयार करायचा तो मी तुम्हाला सांगतेच. तर हा आहे तो मसाला, जो सिक्रेट मसाला आहे, जेणेकरून तो टाकल्यावर भरलेल्या भेंडीसारखाच आपल्याला भेंडी तयार होते. तर तो मसाला मी असा तयार केला आहे. खोबरं किसून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये किसलेल्या खोबऱ्यामध्ये लसूण टाकायचा, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या, जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, थोडीशी कोथिंबीर पण टाकायची. त्यानंतर हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचं. कढई ठेवायची, कढईत थोडंसं तेल टाकायचं, ते मिश्रण फ्राय करून घ्यायचं वाटलेलं. त्यानंतर आपला जो शेंगदाण्याचा कूट असतो, भाजलेल्या शेंगदाण्यांचा, तो कूट त्याच्यामध्ये टाकायचा. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडासा लिंबू पिळायचा आणि मस्त तो मसाला फ्राय करून असा तो तयार होतो आपला सिक्रेट मसाला. आता डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी हवी असेल मसाल्याची तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच त्याचा एक व्हिडिओ टाकेल. आता जो मसाला तयार केला होता तो मसाला आपण भेंडीमध्ये टाकायचा आहे. भेंडी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे, मसाला एकजीव करून घ्यायचा आहे सगळा त्याच्यात आणि 5 मिनटं वाफेला ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर ना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आपली इथे भाजी तयार होते. इतकी सुंदर लागते ना, इतकी चविष्ट लागते ना. आता मला वेळ नसला की मी अशाच प्रकारे भाजी तयार करते. तुम्ही पण नक्कीच एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि हो, जे कोणी फेसबुकला हे व्हिडिओ बघत असेल ना तर त्यांनी पण फॉलो करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.